मुख्यमंत्री शिंदेंचा सेंड ऑफ लवकरच होतोय. सगळे राजकीय फुगे त्याच दिशेने फुटतात. नार्वेकरांचा मंदावलेला वेग वाढलाय. निर्णय तर लवकर द्यावाच लागणार. आमदारांना भूकंपाची चाहूल लागली. खुर्ची जाणार वातावरण तयार होऊ लागलं. सगळे फुगे हलके नाही तर काही वजनाचे. वेट अँड वॉच 100% पुन्हा उलथापालथ होतीये. नेमका घडलंय काय? आमदार अपात्रतेचा निर्णय नेमका कधी, यावरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचित विधान केलं. 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावर भाष्य केलं. आमदार अपात्रते संदर्भातली जी कार्यवाही आहे ती वेगानं सुरू आहे. आमदार अपात्रते संदर्भात लवकरच सुनावणी सुद्धा सुरू होईल. सगळ्या नियमांचं पालन करून आणि संविधानिक तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला जाईल आणि यामध्ये कुठली दिरंगाई होणार नाही. राज्यभरात प्रचंड उत्सुकता असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत परखड शब्दांत राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढलेत. तसंच अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील आणि त्यासाठी त्यांना निश्चित कालावधी सुद्धा देण्यात आलाय. त्यावर नार्वेकर यांनी शिवसेनेच्या सर्व म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या तसंच ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस जारी केली होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी त्यांनी दिला होता. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांना सबळ पुरावे सादर करावे लागणार आहेत. याशिवाय बंडखोर आमदारांच्या पुराव्यांनी समाधान न झाल्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकतात. शिवसेनेच्या मूळ घटनेचा अभ्यास करून यावर निर्णय घेतला जाईल असं राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली होती. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केल्यानंतर त्यांना घटनेची प्रत मिळाली आणि त्यानुसार पुढच्या हालचाली सुद्धा वाढल्या. आता राहुल नार्वेकर यांना लवकरात लवकर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देणं भाग आहे. कारण कोर्टाने सुद्धा राहुल नार्वेकर यांना काही दिवसांपूर्वीच त्याबाबत विचारणा सुद्धा केलेली होती. दुसरीकडे कोर्टाने निर्णय देताना उद्धव ठाकरे यांना घटनात्मक कवच सुद्धा दिलेलं आहे आणि राज्यपालांच्या भूमिका या कशा गैर होत्या आणि त्यांनी 16 आमदारांना कशा पद्धतीने पात्र ठरवलं या सगळ्या घडामोडींवरती सुप्रीम कोर्टाने मात्र उद्धव ठाकरेंना घटनात्मक कवच सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळेच या सगळ्या वादामध्ये, या सगळ्या घटनात्मक पेचामध्ये राहुल नार्वेकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 16 आमदारांचं जे प्रकरण आहे ते खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडी पाहता जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि शिवसेनेचा जो घटनात्मक पेच आहे, घटनात्मक संघर्ष आहे तो सुरू आहे. या सगळ्यामध्ये अजित पवारांची जेव्हा शिंदे फडणवीस सरकारमध्ये एंट्री झाली त्यानंतर फक्त एकच चर्चा रंगली, ती म्हणजे शिंदे सरकार कोसळणार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार. तेव्हापासून आतापर्यंत या चर्चा काही थांबत नाहीत. दुसरीकडे आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा मोठा दावा करून टाकलेला आहे, सप्टेंबर पर्यंत खुर्ची बदलणार. दुसरीकडे अजित पवार हे मुख्यमंत्री पदाची अभिलाषा बाळगून आहे. महत्वाची अट विजय वडेट्टीवार यांनीच मोठा दावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना मोठी अट घातलेली आहे, जर तुम्ही शरद पवारांना भाजपात आणलं, आपल्या सोबत त्यांना घेतलं तरच तुम्हाला मुख्यमंत्री पद देऊ. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या घडामोडी बघता आणि राष्ट्रवादीमध्ये जी फूट आहे त्यामध्ये सुद्धा संभ्रम आहे. अजित पवार शरद पवार हे वेगळे नाहीत, हे एकत्र आहेत, या सुद्धा चर्चा आहेत. मग हे सगळे जर धागेदोरे एकत्र पकडले तर कुठेतरी जो खुर्चीचा मेन मुद्दा आहे तो पेच इथे सुटलेला दिसतो आहे. कारण 1 ते 2 महिन्यामध्ये राहुल नार्वेकर यांनी हालचाली वाढवलेल्या आहेत आणि जर राहुल नार्वेकर यांनी लवकरात लवकर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय दिला तर मात्र शिंदे सरकार हे मुख्यमंत्री पदाहून पायउतार होऊ शकतात. 16 आमदार अपात्र होऊ शकतात आणि त्यानंतर भाजपाने जो प्लॅन सेकंड आखलेला आहे तो इथे कुठेतरी यशस्वी होताना दिसून येतोय. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट करा. आणि जर 16 आमदार अपात्र झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना
मुख्यमंत्री पदाहून खुर्चीहून पायउतार व्हावं लागेल? तुमचं मत कमेंट करा. हा व्हिडिओ जरूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.